अरे अभी तो पार्टी शुरू हुई है। हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज आत्ता आली आहे मी जिममधून आणि मला घरात हा पसारा दिसतोय कारण की उद्या माझा बर्थडे मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है। आणि मम्मीने त्याचे प्रिपरेशन्स करून ठेवलेले आणि मला अत्यंत सरप्रायझिंग आणि आनंद वाटतोय. मी काय बोलू, लाईक आय एम रिअली रिअली व्हेरी ब्लेस्ड. त्यामुळे मी तुम्हाला त्याचे ग्लिम्स दाखवते. बघा गाईज, ही माझी मम्मी आहे आणि हिची तयारी बघा तुम्ही. हे बघा, हे तिने हे चॉकलेट्स आणलेले, हे ती बुके बनवते इथे, ठीक आहे. आणि हे बघा गाईस, हे माझ्या पप्पांनी आणि मम्मीनी एवढं सगळं आणलेलं आहे, ठीक आहे. हे बघा, म्हणजे लाइक इट्स लाइक अ वेरी ड्रीमी बर्थडे. ये सबसे ड्रीमी बर्थडे होने वाला है मेरा. और आप देख सकते हो प्रिपरेशंस. क्या म्हणजे काय बोलायचंय तुला ह्याच्यावरती? मी आता एक छान पैकी चॉकलेटचा बुके बनवतीये. आता बघू कुठपर्यंत आवडतं तुला, काय होतं बनवू असं. अरे मला आताच खूप आवडले. मला आताच खूप सरप्राइझिंग वाटतंय. प्रोसेसिंग मध्ये आहे तू, आता बनेल. आज रात्रीपर्यंत बनवूनच जाईल. या बाबतीत मी खरंच खूप लकी आहे. बिकॉज काय बोलू आता मी, याच्यासाठी मला शब्द कमी पडत आहेत. पण सिरियसली जेव्हा आपली फॅमिली आपल्यासाठी करते तेव्हा ती गोष्ट एकदम अशी असते. बिकॉज बाकींवर तर मी काही हे नाही करू शकत, टिप्पणी पण नाही करू शकत. बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात. सो या, आता तुम्हाला पूर्ण डिटेल्स देते पुढचे. हे बुके कसा बनतो, मग मी किती मेहनत घेते आणि हे सगळं मला माहिती आहे. बिकॉज हे माझ्यापासून तर लपणार नाही आहे. मला इतकी हे राहते ना, क्रेझीनेस राहते ना कोणत्या पण गोष्टीची, की कोणी माझ्यापासून कोणती गोष्ट लपून करतंय तर मग ती का करतंय, का तर मला ते बघायचं असतं. सो ती लपवू नाही शकत माझ्यापासून. तर मी निर्लज्ज आहे गाईज. येस, आय एम निर्लज्ज. आणि माझ्यापेक्षाही निर्लज्ज गाईज हे कुत्रे. नाही तुम्ही बघा एकदा, त्याला कसलीच लाज नाही आहे. उद्या माझा बर्थडे आहे ना, बर्थडे ना उद्या माझा. उठ ना मग, उठ. नाही म्हणतोय बघा गाईज, उद्या माझा बर्थडे आहे ना, शेक कर. हा गाईज, हे बघा इतका लुलापुला शेक आहे. बरं जाऊ दे, झोपून घे. कुंभकर्ण असतं ना गाईज, हा येतो. सो येस, तुम्हाला मी आता पुढचे डिटेल्स नंतर देते. इथे मम्मीचा बुके अर्धा कम्प्लीट झालाय आणि मी निर्लज्जासारखी बघतीये. कसं वाटतंय तुला? मला फार भारी वाटतंय, खूप छान. तर गाईज, मी हा आहे ना इंस्टाग्रामवरती बघितला होता, पण कधी इमॅजिन नव्हतं केलं की मम्मी बघून ट्राय करेल. आणि मी खरंच खूप सरप्राईज होती की मम्मीनी ते चॉकलेट्स आणले आणि शी वॉज लाईक, मम्मीचं बुके रेडी झालेलं आहे. भाई सहा म्हटलं, जे बाहेरून ऑर्डर करतात ना त्यांच्यापेक्षा पण सगळ्यात एक्सपेन्सिव्ह बुके हा. लिटरली आय एम, काय बोलू मी, खूप जास्त हॅपी हॅपी हॅपी. एकदम छोटा वर्ड झाला, बट लिटरली थँक्यू सो मच आई. इतके एफर्ट्स, थँक्यू सो मच. वेलकम वेलकम. आता हे बघा याचे प्रिपरेशन्स बघा बघा, हे सगळं हिने केलेलं आहे. चालू आहे चालू आहे. 2 hours later. Guys, it's finally 12 a.m. and it's my birthday. So yes, happy birthday to me. जसं मी तुम्हाला बोलले, मी निर्लज्ज आहे. So चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. yes, happy birthday to me. आणि आता तुम्हाला माहिती मी काय करते, एडिटिंग माझ्या बर्थडेची. मम्मीला स्टेटस टाकायचा, सो तिच्या बर्थडेची एडिटिंग करते मी. हॅपी बर्थडे सोनू. थँक्यू सो मच आई. थँक्यू सो मच. आणि काय म्हणायचं आहे तुला? तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आणि हे ना तुला उद्दंड आयुष्य लाभो बा असं. धन्यवाद. थँक्यू सो मच. सो मला पहिली विश आली आहे माझ्या प्रिय मम्मीकडून. सो ॲज युजल अजून कोणी देणार नाही. सो येस. तर आता उद्या पाहू आपण काय होणार आहे, काय मजा, काय गंमत वगैरे सगळं. तर येस, स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग द व्लॉग अहेड. The next day. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. सो दिस इज बर्थडेज मॉर्निंग गाईज. आणि इथे मी आता रेडी होणार आहे जाण्यासाठी. सो स्टे ट्यून्ड. दिवसाची सुरुवात माझी बाबांच्या आशीर्वादाने झाली होती. जय श्रीराम. 2 hours later. तर गाईज आम्ही इथे आलेलो आहोत आणि आता आम्ही चाललोय निर्वाणा कॅफेला. आम्ही स्कार्फ बांधलेलं आहे, सॉरी, पण आता माझा ड्रेसअप असा आहे. आणखी त्याचा ड्रेसअप दिसत नाही आहे. आम्ही स्कार्फ काढला तर दाखवतो. पण आम्ही आता चालले. काय म्हणायचं आहे तुला? सो आता आमचे फ्रेंड्स येत आहे आणि आज आम्ही खूप एन्जॉय करणार आहे आणि आमची क्यूट शिवटी खूप सुंदर दिसते. सो तुम्ही व्लॉग कंटिन्यू बघा आणि लास्टपर्यंत नक्की बघा. ओके, स्टे ट्यून्ड. We are here in the Nirvana cafe right now. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मी आता इथे आलेलं आहे निर्वाणा कॅफेला अँड वी आर गोइंग टू बिगिन टू सेलिब्रेट माय बर्थडे. अँड प्राजक्ता अँड अंकिता. प्राजक्ता, हे काय होतं? कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? हे काय होतं? हाय. हाय. इथे बघा काहीच तयारी होते. सो आता आम्ही लाईटअप करणार आहे ह्याला. हे नाही तर गाईज जल्दी फायनली. ही आमची मैत्रीण प्राजक्ता आहे. ही खूप बोलकी, पण आज काय माहित काय झालं. अंगातली मस्ती गायब झाली त्याची. फायनली जर तुम्ही बर्थडेसाठी प्लेस शोधताय किंवा मग असं जागा आयडियाज वगैरे बघताय तर हां, पार्टीजसाठी वगैरे 31st पण यू कॅन गो फॉर इट. तर चांगली प्लेस आहे, मस्त आहे. कॅफे ॲम्बियन्स एकदम मस्त आहे. म्हणजे आत्ता आम्ही जस्ट आलो आहे. तुम्ही बघू शकता इथे ग्रीनरी वगैरे पण छान आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मेन म्हणजे ते एस्थेटिक्स ते खूप छान आहे. जर तुम्हाला फोटोज वगैरे क्लॅरिटी पाहिजे असेल तर तुम्ही इकडे नक्कीच येऊ शकता. आणि येस, इथं माझा लाईटअप झालेला. आता पण केक कापू. A few moments later. गाईस, शब्दाने माझ्याकडे बोललेला. थँक्यू. शब्द कमी पडताय. सो लेट्स अनबॉक्स दिस. तर गाईज, माझ्या फ्रेंड्सने हे दिलेलं आहे. हा जो खेळ मांडलेला आहे तो एक आहे. सो
थँक्यू सो मच. याच्यासाठी वर्ड्स नाही मला डिफाईन करण्यासाठी. थँक्यू सो मच फॉर युअर लव्ह अँड प्रेझेन्स अँड एव्हरीथिंग. अँड मेकिंग माय डे मेमोरेबल. येस. अँड मेकिंग माय डे व्हेरी 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 मेमोरेबल. A few moments later. गाईज इथे आम्ही लिव्ह घेतोय. आमच्यासोबत इथे सीन झालेला आहे. ऍक्च्युली आम्ही कोल्ड कॉफी ऑर्डर केलेली होती आणि ती 160ची होती. कधी 160ची कोल्ड कॉफी असते का? बघितली हा. त्यामुळे आमच्या सोबत खूप मोठा स्कॅम ऍक्च्युली माझी चुकी झाली. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी बोथ ऑफ यू. बट आय लव्ह यू. पिझ्झाची प्राइस पाहिली आणि कोल्ड कॉफी कितीला हा ना यार. फक्तच ऑर्डर केली त्यामुळे खूप ती आमची चुकी, कॅफेची चुकी नाहीये, कॅफे वाल्यांची चुकी नाहीये, ते आम्ही येडे. आम्ही येडे. पण ठीक आहे गाईज, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तुम्ही आपली तुम्ही फ्रेंडशिप सावध तरी राहा. पण तशीच राहील. येस. ओ माय डॉली डॉली मेरी विटामिन की गोली. आम्ही आता लिव्ह घेतो इथून. तर तुम्ही हा कॅफे नक्कीच विजिट करू Visit शकता. करा. इट्स रिअली व्हेरी गुड, व्हेरी फाईन. फक्त थोडे चार्जेस आणि सो चार्जेस बघा फक्त. चार्जेस बघा फक्त. ओके सो येस, बाय बाय. तर गाईज आत्ताच मी आलेली आहे कॅफेमधून अँड इट वॉज रिअली अ व्हेरी वंडरफुल डे. थँक्यू प्राजक्ता, थँक्यू अंकिता, थँक्यू फॉर मेकिंग माय डे मेमोरेबल. थँक्यू सो मच. पण आता असा विषय झाला आहे की आता मम्मी करणार आहे माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन परत. सो आपण आता त्याच्यासाठी बोलूयात. सो या फिट चेक. मी खूप काही शूट नाही करू शकलेली. आय एम सो सॉरी फॉर दॅट. सो या 2 hours later. आता मी आली आहे मस्तपैकी फ्रेश होऊन येते. ते पण चेहरा असंच दिसतोय डल बिकॉज सकाळी आम्ही खूप दमलेलो होतो. सो आता मी रेडी होणार आहे फॉर दी सेकंड ईव्ह ऑफ माय बर्थडे इव्हनिंग. सो गाईज मी तुम्हाला माझं आउटफिट अँड एव्हरीथिंग ज्वेलरी वगैरे दाखवते. मम्मीने मला खूप लक्झरी ज्वेलरी घेऊन दिली अँड थँक्यू सो मच फॉर दॅट. गाईज मी आता तुम्हाला माझं बर्थडे आउटफिट दाखवते. ओके, दिस इज माय बर्थडे आउटफिट अँड दिस होऊ शकता असा काहीतरी बॉडीकॉन ड्रेस आहे पूर्ण. तर मी तुम्हाला हे घालून दाखवेल. तर हा आपला आउटफिट आहे. ओके, सो बेसिकली मेकअप मी एकदम शॉर्ट सिम्पल करणार आहे बिकॉज मला बाहेर नाही जायचं आहे, घरीच फोटोज वगैरे काढायचे. सो एकदम सिम्पल. सगळ्यात पहिले मी सिरम लावणार आहे माझा N+ सिरम विटॅमिन सीचा. निव्हिया सॉफ्ट, लॅक्मे CC क्रीम ॲज युजल, ब्लश, लिप बाम. नॉर्मलचा हा कलर लावणार आहे मी गाईज इथे डोळ्यांवर एकदम नॉर्मल आणि त्याच्यावरती ग्लिटर लाव थोडासा. एवढा मेकअप ठीक वाटतोय. प्यारी समझ गई. तो श्रुति, ये देखिए आपके लिए सरप्राइज डेकोरेशन किया है मैंने. कैसा लगा आपको? खूप 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 मस्त. म्हणजे इट्स लाईक माय ड्रीम बर्थडे. म्हणजे एवढ्या वर्षातून माझा हा सगळ्यात बेस्ट आणि रॉयल प्रिन्सेस ट्रीटमेंटवाला बर्थडे होता, जे की बाहेर पण एकदम रॉयलफुली झाला आणि घरी तर मी कायच बोलू. म्हणजे हा बुके बघा तुम्ही, मम्मीने स्वतःहून बनवलेला आहे. आणि गाईज खरंच सांगते, ही आयडिया मी नाही दिलेली आहे, ही मम्मीनेच बनवलेलं आहे पूर्ण. जरी तिने घरी म्हणजे माझ्या समोर बनवलं, पण हे डोक्यात येणं आणि बनवणं पण खूप मोठी गोष्ट आहे. अँड थँक्यू सो मच आई त्याच्यासाठी. आणि हे डेकोरेशन गाईज, हे मी तिला फक्त कल्पना दिली होती की मला ना असं डेकोरेशन पाहिजे, पिंटरेस्टी ॲस्थेटिक बर्थडे टाईप. आणि तिने ते खरंच असं प्रकरण इथे मांडलेलं आहे. आणि मी कायच बोलू याच्यासाठी की थँक्यू सो मच. याला मी वर्ड्समध्ये डिफाईन नाही करू शकत. खूप सुंदर इथे डेकोरेशन झालंय. इथे तिने TV युनिट सुद्धा काढलंय त्याच्यासाठी, कारण की ते डेकोरेशन इथं डिग्निफाय झालं पाहिजे. सो थँक्यू सो मच. खूप खूप
खूप छान बर्थडे हा माझा. इट्स लाईक व्हेरी व्हेरी स्पेशल बर्थडे. सो थँक्यू सो मच आई अँड पप्पा. थँक्यू सो मच. हा आहे माझा कस्टमायझेशन केक जे की मम्मी आणि पप्पा दोघांनी दिलेला आहे. ॲज मी जिम फ्रीक आहे सो त्यांनी मला हा जिम फ्रीकचा केक कस्टमायझेशनमध्ये ॲज अ गिफ्ट दिलेला आहे. सो काय बोलू मी, किती थँक्यू बोलू मला हेच कळत नाहीये. मी म्हणजे डिफाईनच नाही करू शकत माझ्या एका शब्दामध्ये. तर थँक्यू वर्डची पण म्हणजे लाईक क्षमता नाही आहे तेवढी की मी किती तुम्हाला थँक्यू करू त्याच्यासाठी. की ऑलमोस्ट एव्हरीथिंग इज ऑन द पॉईंट. एव्हरीथिंग इज व्हेरी रॉयल अँड व्हेरी एस्थेटिक. थँक्यू आई. थँक्यू बाबा. हे आहेत माझे पप्पा आणि यांनी माझ्यासाठी बुके आणला आणि सगळं बर्थडेचं शॉपिंग वगैरे करवली. सो थँक्यू पप्पा. अरे करावंच लागते, मुलगी आहे तू माझी. हं? अजून काय म्हणाल मग? काय नाही, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. ओके ओके. ऍक्शन. जी मंगल भावानया मंगल. ते ना तुला घालून द्यायचंय हे. ऍक्शन. अरे का बरं व्हिडिओचा खबाळा करताय यार, इतकं छान. पप्पांची मजा बघा. इव्हेंट वाले लोग आ चुके. अरे अशी उभी राह मस्त घरासमोर. हो हा हो. लावू का? हो लावा. गाईज बघा पप्पांना किती मजा येते. ते होणार फुटला फायनली गाईज. कॉंग्रॅच्युलेशन. बस बस मागे. ती पण ती पण. हा. किती मजा येते त्याचं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Shuji. तर गाईज इथे माझा वाढदिवस खूप छानपणे संपन्न झालेला आहे आणि हे सगळं पॉसिबल फक्त पप्पा आणि मम्मीमुळे झालेलं आहे. सो थँक्यू सो मच आई बाबा. खूप खूप धन्यवाद. एकदम ड्रीमी बर्थडे होता. खूप 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 छान वाटलं. मस्त झालं. फटाके फोडले. पप्पांनी खूप उत्साह दाखवला. मम्मीनी इतकं छान डेकोरेशन केलं. एवढे कष्ट घेतले. पप्पांनी बुके आणला. मम्मीनी बुके बनवला. थँक्यू थँक्यू सो मच. सगळ्यात मेन म्हणजे पैसे खर्च केले. सो थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. खूप खूप जास्त. सबस्क्राईब.
So yeah guys, this was it for today's video and I hope you really love watching this. तर guys, हा होता माझा बर्थडे व्लॉग. स्पेशली खूप जास्त स्पेशल आणि प्रिन्सेस ट्रीटमेंटवाला हा बर्थडे झालेला आहे. त्याच्यासाठी खरंच मी स्पेशल थँक्स करते माझ्या आईबाबांना, ज्यांनी एवढे कष्ट घेतले आणि इतका सुंदर वाढदिवस इथे माझा केलेला आहे. थँक्यू सो मच आईबाबा. आणि थँक्यू माझ्या मैत्रिणींना की ज्यांनी माझा हा दिवस इतका स्पेशल बनवला, इतका छान आणि मेमोरेबल बनवला. थँक्यू सो मच. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ बघण्यासाठी आवडला असेल तर नक्कीच चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कनेक्ट होऊन जा त्या सबस्क्राईब बटनवरती दाबून. आणि ऑल्सो माझा एक इंस्टाग्राम पेज आहे जो की मी आत्ताच चालू केलेला आहे, श्रू लोग्स म्हणून. तर नक्की त्याला पण जाऊन फॉलो करा आणि शेअर करा कंटेंट. तसेच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हासाठी बाय. थँक्यू सो मच. हरे कृष्णा.